मला आठवतं 5 वर्षापूर्वी डॉक्टर लामटे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं याच ठिकाणी जाहीर सभा झाली आणि त्या सभेत लामटे साहेबांना या भागाचं आमदार करावं म्हणून मी विनंती केली आणि त्या विनंतीच्या बदल्यात मी म्हणलं होतं की माझा गुलाल घेई का नाही माहित नाही, पण इथं येऊन मी लामटे साहेबांचा गुलाल नक्कीच घेईल. पण निवडणुकीच्या निकालानंतर ज्या ज्या काही घडामोडी झाल्या, होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं झालं, त्याच्यामुळं ना मला माझा गुलाल घेता आला ना लामटे साहेबांचा गुलाल घ्यायची इथं येता आलं. पण नियतीला कदाचित एका निवडणुकीचा गुलाल विजयाचा घ्यायचा याच्यासाठी इथं मला बोलवायचं नव्हतं. 2 निवडणुकीचा एकदाच गुलाल घ्यायचा हे कदाचित नियतीला मान्य असेल. म्हणून डॉक्टर साहेब मी आपली आणि इथल्या मायबाप जनतेची क्षमा मागतो. पण एक निश्चित आहे, मी महाराष्ट्रभर या निवडणुकीत अनेक सभा घेतल्या. त्या सभेच्या माध्यमातून एकूणच महाराष्ट्राचं या विधानसभेचं राजकारणाचे वेगवेगळे फॅक्टर माझ्या लक्षात आले. पण राजूरला आल्यावर इथं अकोला मतदारसंघामध्ये एकच फॅक्टर आहे, आणि एका फॅक्टर मुळे पुन्हा एकदा इथल्या अकोल्यातल्या मायबाप जनतेनी मतदानाच्या अगोदरच हे निश्चित केलंय की ज्यांनी 5 वर्ष आपली प्रामाणिकपणे इमानदारीने सेवा केली त्याच डॉक्टर किरण लामटेंना दुसऱ्यांदा आपली सेवा करायची संधी देईल. मी येता येता माझ्या सहकार्याला विचारलं की डॉक्टर साहेबांच्या विरोधात कोण कोण उभा आहे. नावं बघितले, मोठी मोठी नाव आहेत. म्हणलं प्रमुख लढाई काय? ते म्हणले तशी प्रमुख लढाई नाही. म्हणले आपल्या डॉक्टरवर काही जण टीका काय करतात. म्हणले तसं टीका करण्यासारखं पण काही नाही. म्हणलं मग निवडणूक कशावर चालली आहे? म्हणले डॉक्टर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक करतात आणि समोरचा जो तुतारीचा उमेदवार आहे तो फक्त एकच टीका करतोय, गद्दार. मी तुम्हाला आता ते इथलाच आहे, पण त्याचा राजकीय प्रवाह जर तुम्ही बघितला, कदाचित ज्या राजकीय पक्षाचे चिन्हच तुम्हाला माहित नसतील तेवढे सोडले. ह्यो घडी सगळ्या चिन्हावर उभा राहिला आणि ह्यो आम्हाला म्हणतोय गद्दार. आणि तुतारीने आणि तुतारीच्या आदर्श नेतृत्वानी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावं. 78 पासून संबंध राजकीय जीवन कारकीर्द ही फक्त विश्वासघातकाची आणि गद्दारीची राहिली आहे. त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून दासहित आम्ही सगळ्यांनी केलं की आम्ही गद्दार. म्हणजे समजून घ्या काय सांगायचं ना. अजित दादा
कुणासोबत गद्दारी केली ना आम्ही कुणासोबत गद्दारी केली. आमचं मान जर कुणासोबत असेल मग डॉक्टरचं इथल्या मातीतल्या मायबाप जनते आमच्या मातीतल्या मायबाप जनतेशी महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेशी आदरणीय दादांचं आहे का. तर शेवटी आम्ही ज्या मायबाप जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले, आम्ही आमच्या मातीसाठी मातीतल्या माणसासाठी आम्ही जे विकासाचं स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करायचं असेल तर सत्तेत जावं लागेल. तुम्ही मात्र 19च्या निवडणुकीचा निकाल जरा आठवा महाराष्ट्राचा. त्यावेळेसची शिवसेना म्हणजे आत्ताची उभाटा आणि भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राच्या जनतेने बहुमत पूर्ण दिलं होतं. पण काय खेळ झाला बघा. कोण कुणासोबत गेलं, भाजप पासून कुणाला फोडलं, त्याला काय म्हणतात शाहू. त्याला गद्दारी नाही म्हणतो. गद्दारी फक्त आमच्यासारख्या बारीक सारीक छोट्या कुटुंबात जन्माला आले आहेत का. मग डॉक्टर असतील, मी असेल, आम्ही गद्दार. ते मोठे ना, त्यांनी काही केलं तर जमतं. बरं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही. जर समोरासमोर बसायचं असेल ना, ह्या धनंजय मुंडेची तयारी आहे 2017 पासून. 2017 पासून 2017च्या गणेश चतुर्थीच्या तिथीला काय झालं दिल्लीत, तिथपासून ते दादांच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून ते सगळं. आणि साधा सुद्धा नाही पुराव्यानिशी आम्हाला गद्दार म्हणू नका. 78 पासून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेशी गद्दारी कोणी केली आहे हा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे. कदाचित नव्या पिढीला माहित नसेल, ज्यांना हा शब्द लगेच तोंडात आला की चांगला वाटतं. मला एक सांगा, आज महायुतीचं सरकार आहे. 1.5 वर्षापासून महायुतीच्या सरकारमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी लामटे साहेब, आमच्या सोबत असंख्य आमदार आज दादांच्या सोबत महायुतीमध्ये गेलोत. पहिल्या 2.5 वर्षाच्या काळात ना ह्यांना काही करता आलं, ना मला काही करता आलं, ना तुम्हाला घराच्या बाहेर निघता आलं. कोविड मध्ये मग आता जर तुम्हाला दिलेले शब्द पूर्ण करायचे आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर आपली बांधिलकी, आपला विचार पुरोगामी, त्याच्यासोबत कसलीही तडजोड न करता विकासाच्या मुद्द्यावर गेलो. आणि डॉक्टर लामटे साहेब, मला अभिमान वाटतो की तुम्ही तुमच्या मतदारसंघात एवढ्या कमी काळात 2,500 कोटी रुपये विकासाची कामं या ठिकाणी आणले. जे केलं ते मी वाचून दाखवत नाही, जे करणार त्याचाही शब्द आपल्याला दिलाय. पण हे सगळं जर करायचं असेल तर सत्तेत गेलं, विकासासाठी पैसा आणला, मायबाप जनतेच्या अडीनडीपासून प्रत्येक गोष्टीत लामटे साहेबांनी कामाला आलं की मग टीका ह्यांच्याकडे दुसरी कुठलीच नाही. गद्दार. आता हे जे गद्दार म्हणणारे आहेत ह्यांना याच मातीत मूठ माती द्यायची आहे 20 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून, आणि अशा प्रकारे द्यायची आहे की पुन्हा म्हणून या मतदारसंघात पूर्णपणानं आपलं जे स्वप्न आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपला हा मतदारसंघ काश्मीर नंतर एवढं सौंदर्य या मतदारसंघात. पर्यटनाच्या दृष्टीनं काश्मीर नंतर जर आपला हा मतदारसंघ आहे आणि उभा देश नाही तर जगातून पर्यटनासाठी इथं प्रत्येक जगातल्या देशातला पर्यटक इथं आणायचा असेल तर या मतदारसंघात सर्वाधिक येणाऱ्या काळात निधी आणायचा असेल तर लामटे साहेबच पाहिजेत.
महायुतीचं सरकारच पाहिजे, त्याच्याशिवाय येणार आहे का? कळलं. तुम्ही किती मतदान निवडून देणार आहेत? 1.5 लाख. उगत अजित दादांच्या लीडच्या पुढे उघड जाऊ नका. मी आपल्याला एवढाच सांगतोय की जो माणूस आपल्या मायबाप जनतेशी मातीशी इमान ठेवून असतो, नियती प्रत्येक गोष्ट त्याला देत असते. जे तुमच्या तोंडातून निघालं ते सुद्धा येणाऱ्या काळात होईल. पण यावेळेस लामटे साहेबांचा विजय हा ऐतिहासिक असला पाहिजे. मी या प्रचाराच्या दरम्यान महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे लोक निवडणुकीच्या दरम्यान काय टीका करतात याचा पूर्ण अभ्यास केला. मी जरा थोडासा चिकित्सक आहे. ह्यांच्याकडे प्रचाराला मुद्दाच नाही. आता काही दिवसापासून तर फक्त एक व्हिडिओ काढला, बॅगा तपासलेत. मग आमच्या तपासता, मग त्यांच्या का नाही, त्यांच्या तपासता, मग त्यांच्या का नाही. मग सगळ्याच्या तपासाला लागल्यावर हे पैसे एवढे देऊ शकत नाहीत. सरकारच्या तिजोरीत काहीच नाही. ही पूर्णपणाने फसवणूक केलेली आहे, बेकायदेशीर आहे. ज्या वेळेस पहिल्या शकत नाहीत, सरकारच्या तिजोरीत काहीच नाही. ही पूर्णपणाने फसवणूक केलेली आहे, बेकायदेशीर आहे. ज्या वेळेस पहिल्या महिन्याचे पैसे आमच्या भगिनींच्या खात्यावर गेले, पुन्हा त्याच्यावर टीका केली. म्हणले लवकर काढून घ्या, ह्यांचं काही खरं नाही. म्हणजे आमचं म्हणले का नाही? मग असं म्हणाल्यानंतर सरकारने ठरवलं रक्षाबंधनाच्या दिवशी एकदाच 3 महिन्याची द्यायची. आम्ही ज्यावेळेस एकदाच 3 महिन्याची दिली त्यावेळेस ह्यांचे तोंड बंद झाले. पण नुसते तोंड बंद होऊन ह्यांचं पोटातलं दुखणं बंद झालं नाही. ही योजना बंद पडावी म्हणून आमच्या लाडक्या बहिणीला जे 1500 रुपये महिन्याला मिळतात ते कायम बंद व्हावे म्हणून इकडं टीका बंद केली आणि दुसरीकडे कोर्टात गेले ही योजना बंद व्हावी म्हणून. आणि आता जे कोर्टात गेलेच तेच तोंड घेऊन जर तुम्हाला मत मागायला येत असतील तर त्यांना आपण आपल्या पायातलं पायथान काढून अगोदर दाखवायला पाहिजे. अरे एकीकडे सरकार तुमच्या खात्यावर डायरेक्ट देत आहे. आमच्या लाडक्या बहिणींना, आमच्या माय माऊलींना या महाराष्ट्रातलं स्वावलंबी करत आहे. अरे त्या योजनेचं स्वागत करायला पाहिजे. पण तुम्ही स्वागत नाही केलं. तुम्हाला कळालं की आता काही खरं नाही. लोकसभेची निवडणूक झाली, थोडासा निकाल जात पाणी आणि धर्मावर मताचं राजकारण करून विजय काय मिळवला. एवढे हुरवळले की एका लाडक्या बहिणीच्या योजनेतच अर्धे झाले. टीका बंद केली. पुन्हा लाडक्या बहिणीच्या योजनेवर टीका करता येत नाही म्हणून म्हणले लाडक्या बहिणीचं झालं. पुन्हा म्हणले आमच्यावर टीका, म्हणले लाडक्या भावांचं काय. लाडक्या भावांना सुद्धा 6000 10,000 स्टायपेंड सगळं चालू आहे. लाडक्या भावावर सुद्धा आता टीका करता येईना म्हणून ते म्हणले आता लाडक्या बहिणीला तुम्ही लाडकं केलं, भावाला लाडकं केलं, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कधी लाडकं करणार. ह्यांना माहीतच नाही. महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोरावर ज्यांनी सर्वाधिक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले त्याच्याच खांद्यावर कृषी विभागाची जबाबदारी दिली. देशात पहिलं महाराष्ट्र राज्य आहे की ज्या राज्यात पीक विम्याची योजना चालू आहे पण शेतकऱ्याच्या खिशातून प्रीमियम जात नाही. 1 रुपयात पीक विमा योजना देशात फक्त एकमेव महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये 1 रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यासाठी आणली. त्याच्यावर म्हणतात विमा काय सगळा मिळाला आहे. अरे शेतकऱ्याच्या खिशातून तर रुपया चाललाय.
आपल्या खिशातून रुपया चालला आणि त्या रुपयावर जे मिळायचं ते मिळालंय, जे आजकाल जंगली रम्मीमध्ये सुद्धा मिळत नाही. बघा जेवढे हसले त्यांच्या मोबाईल मध्ये जंगली रम्मी आहे. पण याच्यावर टीका, अरे ह्यांना महायुतीवर आमच्यावर टीका करायची असेल तर काहीतरी मुद्दा घ्या. आज शेतकऱ्यांसाठी केंद्राचे पीएम किसान सन्मान योजनेचे मोदी साहेबांचे 6,000 रुपये येतात का नाही? ती योजना चालू झाली. माझ्यावर कृषी विभागाची जबाबदारी आल्यानंतर 1.5 वर्षापूर्वी आपण एक योजना आणली, ज्या योजनेचं नाव राज्य सरकारने म्हणले जर केंद्र मोदी साहेब 6,000 देत असतील तर महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा 6,000 दिले पाहिजेत. नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्राने चालू केली. ते 6,000 हे 6,000 12,000 झाले. रुपयात विम्याचे येणार आहेत ते जे येते ते येतात. हे 12,000 येतात डायरेक्ट येतात ना खिशात. एवढ्यावर मधल्या काळात आता आपल्याकडे माहिती आहे फार मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी आहे. धान उत्पादक शेतकऱ्याला आजपर्यंत इतिहासात मधल्या काळात जेवढी मदत झाली अनुदान रूपी तेवढी मदत कधीच कुठं झाली नाही. कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना सुद्धा 5,000 कोटी रुपये 78 लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये हेक्टरी प्रमाणे जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय केला. हे शेतकऱ्यांच्या खिशात आले का नाही? आमटे साहेबांनी सांगितलं निर्णय केला. आता ही योजना अशी आहे, गावाकडच्या आपल्या वाडी वस्तीवर सांगायचं झालं तर मागचं बिल भरायचंच नाही आणि पुढचं येणारच नाही अशी व्यवस्था आपण केली आहे. लामटे साहेब म्हणले 12.5 HP पर्यंत आणि हा शब्द आहे आमचा 12.5 HP पर्यंत. तर जेवढ्यानी टाळ्या वाजविल्या तेवढ्या शेतकऱ्यांकडे लाईट बिल येत आहे. बाकीच्या शेतकऱ्यांकडे मोठी आहेत पण बिल येत नसावं. मग मला सांगा एक शेतकरी उठून ज्याला 7.5 HPच्या मोटराचं वर्षाचं बिल किती येत म्हणजे पहिलेच बिल येत नाही. किती? एवढं नाही 50,000 येत नाही पण 15,000 रुपयापर्यंत ते बिल येतं. आता ते इथून पुढे येणार नाही. पैसे तुमचे सर्वाधिक फायदा या महायुती जर कुणाचा केला ते मायबाप शेतकऱ्यांचा केलाय. शेतकऱ्याच्याही खात्यावर पैसे त्याच्या घरातल्या त्याच्या मुलीच्या बहिणीच्या आईच्या खात्यावर सुद्धा लाडक्या बहिणीमधून पैसे. एवढंच नाही आपण एक मुद्दा उपस्थित केला ज्या निराधारांच्या आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा लाडक्या बहिणी एवढे पैसे मिळाले पाहिजेत. आज तेही आम्ही शब्द देतोय लाडक्या बहिणीप्रमाणे त्या सुद्धा होतील आणि 1,500 नाही 2,100 रुपये महिन्याला द्यायचा हा शब्द या ठिकाणी दिला. आणि तुमच्या विकासाच्या बाबतीत मी येऊन शब्द द्यावा एवढा मोठा नाही. 2,500 कोटी रुपये या 1.5 वर्षात लामटे साहेबांना दिले या मतदारसंघाच्या विकासासाठी. मध्ये दादा येऊन गेले. दादानी सांगितलं 4,000 कोटी रुपये या मतदारसंघाच्या विकासाला देतो. आणि गळ्याच्या सांगतो दादानी एकदा का शब्द दिला तो शब्द अजय दादा पूर्ण करणारच. हे दादांचं नेतृत्व. त्याच्यावरती मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आता 5 आणि किती 5 रुपयाने याला चालू जात 7 रुपये आणि ते 7 रुपये आपण देतोय. याच्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा
जो हमी भावाचा विषय ते सुद्धा महायुतीचं सरकार मार्गी लावेल हा शब्द मी या निमित्तानं देतो। आणि सर्वात महत्त्वाचं सांगतो, जर या महायुती सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी 12.5 कोटी जनतेला महाराष्ट्राच्या जर लाडकं केलंय, तरी जर महाविकास आघाडीचे मोठ्या पुढाऱ्यापासून इथं विरोधात उभा असणाऱ्या उमेदवारापर्यंत टीका करत असतील, तर मी माननीय मुख्यमंत्र्याच्या सोबत प्रचारात एका दिवशी होतो, दादांच्या सोबत होतो। मी म्हणलं आता सगळ्याला दिलंय, सगळ्याला लाडकं केलंय, जी आता आपल्या विरोधात बडबड करायला लागलेत ना, त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी एखादी लाडकी योजना युतीचं सरकार आल्यावर काहीतरी त्यांना द्यावा लागेल, त्याच्याशिवाय काही गप बसणार ती अगोदरच आपली चालू आहे फुकट। तीर्थयात्रा चालू आहे, वय सगळ्या चालू आहेत, जो ज्याच्यात बसल त्याच्यात। पण एक सांगतो, आज आम्ही महायुतीमध्ये लामटे साहेब उभा आहेत, मी उभा आहे, आणि डोळ्यात डोळे घालून आपल्या आज आशीर्वाद मागू शकतो एवढ्यासाठी की आम्ही अगोदर दिलंय, तुमच्या खात्यात आलंय, आणि पुढे जे देणार आहोत त्याचा जे वादा केलाय तो सुद्धा दादानी केलाय, महायुतीच्या सरकारने केलाय। आम्ही देऊन बोलतोय की आम्ही एवढं दिलंय, पुन्हा द्या, ह्यांचं तर काही गरज नाही। ह्यांच्यासारखे लबाड या महाविकास आघाडीने किंवा काँग्रेसने इतर राज्यात कुठं दिली आहे का ज्यांचं तिथं सरकार आहे? मी अगोदर बघितलं, हिमाचल प्रदेशमध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस याच काँग्रेस म्हणजे तिथं महाविकास आघाडीने त्यांचा जाहीरनामा काढला, तिथं महालक्ष्मी योजना 3000 रुपये देणार म्हणून सत्तेत आले, आणि आमच्या मायमाऊलीला विसरले। आजपर्यंत 3.5-4 वर्ष झालं हिमाचल सरकार, आजपर्यंत 1 रुपया मिळाला नाही। एवढ्यावर थांबले नाहीत, त्याच्यानंतर कर्नाटकला इलेक्शन झाल्या, तीच महालक्ष्मी योजना, तेच 3000 कर्नाटक मध्ये कॉपी पेस्ट जाहीरनाम्यात आणलं, सरकारमध्ये आले। आणखीनही कर्नाटकच्या एकाही आमच्या माय माऊलीच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा गेला नाही, तिथं त्यांनी फसवलं। लोकसभेसोबत तेलंगणाला इलेक्शन झाली, त्या तेलंगणाच्या इलेक्शन मध्ये तेच महालक्ष्मी योजना, तेच कॉपी पेस्ट, तेच 3000 आजपर्यंत तिथं सुद्धा, कारण माझ्या लागून आहे तेलंगणा, तिथं सुद्धा एका महिलेला 1 रुपया मिळाला नाही। एवढे फसवे आहेत, आम्ही करतो त्याला विरोध होत नाही, आणि तुम्ही जाहीरनामे देता ते डायरेक्ट वरून पडणार आहे, कमाल आहे। एवढे लबाड आणि फसवे कुणीच नाही। म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, हाही शब्द दिलाय आमच्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी की महायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा आम्ही करणार। लामटे साहेबांना वाटतं की मी इथं आल्यावर तुम्ही मोठ्या मताने विजय होता, पण तुम्हाला माहित नाही, मलाही असं वाटतं की मी तुमच्या प्रचार केल्यावर मी परळीतून निवडून येतो। आता हा जो विश्वास आहे, तो विश्वास आम्ही जे बघतोय ते इथं बसलेल्या मायबाप जनतेकडे बघून, आणि हा विश्वास येणाऱ्या 20 तारखेला वोटिंग मशीनवर 2 नंबरला माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेबांचं नाव आहे, चिन्ह आहे घड्याळ, त्याच्या समोरचं बटन दाबा। 4000 दिलेत, मागच्या वेळेस 52000 मतांनी विजय झाले होते, 57000। ऐतिहासिक विजय करा, जे दादांना शब्द दिलाय त्याच्यापेक्षा जास्त निधी देण्याचा शब्द मी दादांच्या वतीनं पुन्हा एकदा इथं देतो। ऐतिहासिक विजयाला आपण सगळेजण शिक्कामोर्तब करा, एवढीच कळकळीची विनंती करतो, आणि इथंच थांबतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद। महायुतीच्या वतीनं
एवढ्यावर बोललो, एकट्यालाच कळालं नाही. जे माझ्या मनातून यायचंय ते आलं पाहिजे. आता तुम्ही शेर मानता, मी बळजबरीनं म्हणत नाही. जे इथं येऊन बोलतोय, फक्त एकच सांगतो, या डॉक्टरनी आपली सेवा अशा पद्धतीने केली आहे. दुआ करो कि सलामत रहे हिम्मत, डॉक्टर की दुआ करो कि सलामत रहे हिम्मत, क्योंकि एक चिराग कई आंधियों पे भारी है. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.